नेऊन टाकतं ते ठेवून ठेवून परत बुरशी पण लागते ना. पूर्ण झाड बहरले परत ना. मन आमचं एवढं प्रसन्न झालं ना, काय तुम्हाला सांगू आता. एवढं अद्भुत शक्ती आमच्या आजूबाजूला आहे असं नेऊन टाकतं ते ठेवून ठेवून परत बुरशी पण लागते ना. हां, तर संध्याकाळचं बघा आता व्लॉगला सुरुवात केलेली आहे. त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगते. आपली ही ब्रह्मकमळाची फुलं तुम्हाला बघा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली मी, आणि आम्हाला असं वाटतं की ते आज फुलतील. आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि ती फुलं बघा इतकी झपाट्याने ह्या फुलांची वाढ होते ना. म्हणजे आम्ही जे बघितले ना एक 4-5 दिवसामध्ये, एवढी एवढी छोटी छोटी फुलं असतात ती, आणि कधी एवढ्या स्पीडने वाढतात आपल्याला कळत पण नाही ना. हे बघा, आणि असं आम्हाला वाटतं की आज फुलतील. काय वाटतंय? हां, म्हणजे आज जरी नाही फुलली ना तरी पण उद्या 100% फुलं फुलणार. कारण त्याचा रंग बघा, पूर्ण रंग बाहेरचा चेंज होऊन गेला आणि हे सफेद सफेद बघा दिसायला लागले आतमध्ये. एकूण 6 फुलं आहेत बघा. ही 4 फुलं इथे आहेत आणि 2 फुलं त्या साईडला आहेत. बघू आता फुलली तर तुमच्याशी शेअर करीनच. म्हणजे एकत्र फुलणार ह्या गोष्टीचा आनंद. आणि तुम्हाला पानं दाखवते. हे बघा, ही पानं बघा, त्या पानांना बघा कळ्या ना अजून बारीक बारीक आलेल्या आहेत. असं ही पानं ना आम्हाला काढायचीत आणि लावायचीत. तर इकडे जे पान बघा होतं ना, तुम्हाला मी मागे दाखवलं होतं, ते आपण देऊन टाकले. म्हणजे तिकडे पण आम्ही लावलं होतं मागच्या वेळेस. हे झाड आहे ना, मी कटिंग केलं ना, ते पानं निघाले ना, ते फेकली नाही, तिथे मागे लावली होती. आणि ती पानं त्याला मुळं वगैरे छान फुटली होती, ती आम्ही दुसऱ्यांना देऊन टाकलेली आहेत. म्हटलं असं ते सगळ्यांकडे असलेलं चांगलं असतं ना, शुभ असतं हे, त्याच्यामुळे आम्ही देऊन टाकले. 2 घरांमध्ये ही पानं गेलेली आहेत ब्रह्मकमळाची, आणि छान प्रकारे ना मुळं वगैरे आली होती. ते सुंदर वाटते बघा बघायला, एवढं छान दिसतंय ना. बघू आता कधी फुलतात ते. मी आता फुलं काढायला आले होते इथे. जाईजुईची फुलं बघा संध्याकाळची फुलतात ना, तर रोज संध्याकाळी मी ना थोडी थोडी काढून नेते. आज बघा एवढी निघालीत, एवढीशी. याचा सुगंध मला आवडतो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर संध्याकाळचे 6:45 झालेले आहे. व्लॉग करण्याचं असं काही नव्हतं, फक्त हे ब्रह्मकमळाची फुलं बघितली, म्हटलं चला तुमच्याशी म्हटलं शेअर करूया. मागच्या वेळेस बघा एक फुललं होतं ना, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं. पूर्ण व्लॉग मी त्या फुलांचाच शूट केला होता, कारण फर्स्ट टाईम ते आपल्याकडे फुललं होतं. आणि आता हे दुसऱ्यांदा. मग असे की नाही आपल्याकडे पाहुणे आले होते. कुणालच्या बाबांची बहीण आहे, मानलेली बहीण, खारेपाटणवरनं आल्या होत्या. पण नेमका माझा फोन त्यावेळी चार्जिंगमध्ये, म्हणजे चार्जिंग नव्हती माझ्या फोनला, त्याच्यामुळे काही कॅप्चर करता आलं नाही. त्यांचं नाव गीताताई. आणि त्या येतात आपल्याकडे जेव्हा पण त्या गावी येतात ना, मुंबईला असतात त्या, ते भेटायला येतात त्या. पण मग अशी नाही कॅप्चर करता आलं, कारण चार्जिंगच नव्हती माझ्या फोनला, त्याच्यामुळे राहिलं. मग बघू नेक्स्ट टाईम त्या येतील ना त्यावेळेस. आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे, त्या आल्या होत्या ना त्यावेळेस. शॉर्ट व्हिडिओ पण नाही मला काढायला मिळालं, तर कारण चार्जिंग नव्हती, असं सगळं. का आलं? हां, चला बागेमध्ये आलो. हे काय काढलं? अच्छा, हां हां हां. संध्याकाळचा बसून बसून घरात कंटाळा आला होता ना, टी व्ही लावली होती, तर कुणाला जेव्हा म्हटलं चला बाहेर जाऊया, एक राऊंड मारूया. तर त्यांनी आता गोंड्याची फुलं घेतली. म्हणजे फुलं आपल्याकडे भरपूर सुकलेली बघा असतात ना गोंड्याची फुलं, ते तर काढून ठेवली ना अशीच, ती ते वारं लागून लागून ना बुरशीसारखं झालं होतं. तुम्हाला दाखवते. ते पाणी जाऊन जाऊन पण ते हे होईल झाड, ते खराब होईल ना. हां हां, तेच. हे बघा गोंड्याची फुलं कुठे कुठे टाकून ठेवतो आड्यामध्ये. रोपं आपल्याला भरपूर आलेले आहेत गोंड्याची. रोज वेस्ट होईल ना, तसे टाकून द्यायची. कुठे कुठे टाकले का होतं. हा बापरे, हे काय, ह्याला फुलं किती आलेत पपनीसला. हे बघा आत्ता बघितलं मी. हे बघा तो बघ ना समोर डबा आहे, छोटावाला. हां तो, हां तो, हां. हे बघा पपनीस कसा फुलारलाय परत, माझं लक्षच नाही. अजून ही फळं तयार नाही झालं, तर हा बघा पूर्ण भरला.
आता एवढा काय धरणार नाही, जी म्हणजे फुलं मजबूत असेल ना ते धरतील. पूर्ण झाड भरलंय परत ना. आतमध्ये जाऊ दे. तिकडे बघा ते मुंग्यांनी पोखरलंय झाडाच्या इथे. मुंग्या डोंगळे आहेत ना, आता पाऊस पडतो ना, इतकं मुंग्याचं डोंगळ्याचं प्रमाण जास्त असतं ना, जिकडे तिकडे मुंग्या डोंगळे. कारण त्यांचे अंडी बिंडी घातलेले असतात ना, मग त्यांना जिथे सुकी जागा मिळेल ना तिकडे ते जातात. आतमध्ये खरडवून. तर ते आता आमच्याकडे पावडर नाही आहे, पण ते ब्लिचिंग पावडर आहे ना, कुणाला जेव्हा टाकतात. आता पूर्ण झाड आहे ना ते खराब करून टाकते. ही बघा, ही गोंड्याची रोपं बघा. तुम्हाला आता म्हणाली ना गोंड्यांची रोपं छान झालीत बघा. असे कुठे कुठे लावून टाकलेले. आणि फुलझाडांमध्ये फळझाडामध्ये लावायची, चांगलं असतं ते. टाकलं. ह्या कुठल्या वेली? ह्या दुधीच्या वेली वाटतं ना. आभाळ बघा कसं शांत, काळा कुट्ट झालंय. पाऊस पडेल कधी पण. आज पण छान पाऊस पडून गेलाय. आज वार आहे शनिवार. आणि शनिवार म्हटलं का काय म्हणा, सुट्टीचा दिवस ना. म्हणजे दुसऱ्या दिवशी बघा रविवार असतो ना, त्याच्यामुळे शनिवारपासून सुट्टी एन्जॉय करायचा दिवस असतो. आमचं असं काय नाही. बघू आता काय संध्याकाळी करायचं काय विचार नाही आहे. फक्त ते ब्रह्मकमळाची रोपं छान अशी म्हणजे फुलं छान फुलून आलं म्हणून याच्या ब्लॉगला की नाही मी सुरुवात केली आहे. बघू आता पुढे होतं आहे की नाही. नाहीतर मग डायरेक्ट उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी मग ब्लॉग आहे ना पूर्ण कंप्लीट करीन. मग उद्या आपल्याकडे आपलं जे घर आहे ना, नवीन घर, तिथे काम चालू होणार आहे पुन्हा. ह्याचं लाईटीचं काम तर झालं आहे. दारं खिडक्या बसवायला येणार आहेत. म्हणजे ते आज आणि दुपारी आले होते. ते अर्धं काम त्याचं झालेलं आहे रेडी आणि अर्धं बाकी आहे. त्यामुळे उद्या ते येणार आहेत सगळं घेऊन. आणि मग उद्या आपल्या नवीन घराला दारं खिडक्या बसतील. थोडंसं सामान आम्हाला आणायचं आहे. आता ते मार्केटमध्ये आत्ता जायचं का उद्या जायचं ते अजून आम्ही काही विचार नाही केलेला आहे. म्हणजे बघा आता पडदे वगैरे काय काय लावायला लागते ना खिडक्यांना. ते ग्रिल वगैरे बघा बसवायला लागतात ना, काय त्याला म्हणतात पडद्यांसाठी ते स्टिक, ते सगळं का आणायचं. एक 2-4 वस्तू पण आणायच्यात. बघू आता. तर का कुणाला जेव्हा म्हणाले की आत्ता चल तर आत्ता जाणार किंवा उद्या सकाळी जाणार. मग मला असं वाटतं उद्या सकाळी गेलंच बरं. रविवार पण आहे आणि सकाळी जर का मार्केटमध्ये गेलं तर काही भाजी बिजी म्हणजे नॉनव्हेज वगैरे काहीतरी आणता येईल. बघू आता कशा पद्धतीने. म्हणजे जास्त काय सामान नाही आणायचं आहे, थोडंसंच आणायचं आहे. बाकी दरवाजावर तर आणून ठेवलेलं आहे, तुम्हाला मागे दाखवलेलं आहे. कढी कोंड्या आणायचे बाकी आहेत. मी ना ऑनलाईन बघितलं होतं कढी वगैरे असं ना, म्हणजे आपला जो मेन दरवाजा आहे ना ऑनलाईन मी मागवलेलं आहे. म्हणजे खरं म्हटलं तर हे ना आधी मागवायला पाहिजे होतं, एक 4-5 दिवस आधी. पण झालं कसं, माझ्या एवढं पटकन लक्षात नाही आलं. इथे तरळ्यामध्ये कुणालच्या गेले होते ना बघायला दुकानामध्ये, तर तिकडे थोडंसं मला महाग वाटलं. म्हणजे कढी कोंडे बघा रेडीमेड पूर्ण सेट असतो. तर मी ऑनलाईन सर्च करून बघितलं आणि ऑनलाईन स्वस्त आहे, मागवलं आहे. आता जर का उद्यापर्यंत आलं तर ठीक आहे, नाहीतर मग ते ऑनलाईन कॅन्सल करावं लागेल. कारण जर का ते उद्या काम करायला आले तर म्हणजे आपल्याला जाऊन मग दुकानातनं घ्यावं लागेल. इथे गावी एक तर पटापट कामं होत नाही आणि जर का ते 500-1000 रुपयाकडे बघत राहिली ना अजून मग लेट होईल. त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं, नाही जर का उद्या ऑनलाईन आलं तर उद्या सकाळी मग मार्केटमध्ये जाऊन मग ते घेऊन येणार. तुम्हाला मी दाखवीन आणल्यानंतर. तर सेट बघा असतो ना पूर्ण, पण दिसायला ते छान वाटतं. पूर्ण सेट आहे ना, घेतल्यावर की ते बरं पडतं, सोयीचं पडतं असं आणि टिकतं. सगळ्यात महत्त्वाचं काय, ती वस्तू ना भले थोडेसे पैसे एक्स्ट्रा होतात पण ते सेट घेतो ना तो चांगल्या क्वालिटीचा असतो. आपल्या ह्या जुन्या घरामध्ये पण बघा मेन दरवाजाला लावलेला आहे ना, म्हणजे आता किती वर्ष झाले, एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे, अजिबात त्याला खराब होत नाही, काय नाही काय नाही. त्याच्यामुळे आता ह्या दरवाजाला पण चांगलंच बसवायचं आहे. बघू ऑनलाईन आलं तर ठीक आहे, नाहीतर मग दुकानात जाऊन घेऊया. झालं करून, चला आता जाते घरी, जरा फ्रेश होते, दिवाबत्ती करायची आणि मग आपलं नेहमीचंच किचनचं काम. वाघ्याशेवर आता आपले ना झोपलेले आहेत, गाढ झोपलेले आहेत दोघंजणं. हा त्यांचा जो टायमिंग असतो ना संध्याकाळचा, एकदम गाढ झोपलेले असतात. त्यांना अजिबात कसले शुद्ध नसते, एकदम लहान मुलांसारखे गाढ झोपे गेले असतात. तुम्हाला मी दाखवते पाहिजे तर. चंटू बंटू उठला तू बाबू? हे म्हणजे बाबुडे उठले, झोप काढून उठले. अरे लाडात आला, लाडात आला. आमचा वाघ आहे ना, लाडात आला का पाय वर करतो. बाबू कसा लाडात करतो, हा पाय आहे ना इथून वर करणार. बाबू काय झालं, जो उठले तुम्ही, उठले गुंडे कधीचे झोपलेले बोके. झोपा झोपा आता. सुगंध किती येतो, सुगंध. तर फायनली आपल्याकडे फुलं फुलायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मगाशी आम्ही बघितलं ना,
आम्हाला असं वाटलं की कदाचित उद्या फुलतील, पण आता मी जेवण करत होते किचनमध्ये आणि कुणालच्या बाबांना म्हटलं की जाऊन बघा जरा फुलांचं म्हणजे काय परिस्थिती आहे. तर ते आता बाहेर आले आणि त्यांनी बघितलं सगळी फुलं फुललेली आहेत, साईच्या साई. तुम्हाला मी दाखवते पटकन. या खास फुलांसाठीच मी आज संध्याकाळी शूटिंग घेतलेलं आहे. मी पण चालली तिथे बाहेर. पटकन पटकन जाऊया आपण आणि पूजा करायची. बघूया आता रात्री 12 वाजता पूजा करायची. मागच्या वेळेस आहे ना, हां हां मागच्या वेळेस आम्ही कशी लवकर पूजा केली होती, पण काही ताईंनी मला कमेंट करून सांगितलं की पूर्ण फुलल्यानंतर म्हणजे रात्री 11:30-12च्या दरम्यान ते पूर्ण फुलतात. इथे की नाही लाईट थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळे इथे कुणालने आता बॅटरी वगैरे चालू केले. इतकी सुंदर वाटतात एकदम ती फुलं फुललेली, त्याच्यामुळे खूप छान वाटते बघायला. फुलं दिसतं तुम्हाला मी जवळून दाखवते. वा वा, आणि एकत्र फुललेत ना, त्याच्यामुळे इतकं म्हणजे काय त्याला विलोभनीय दृश्य असं झालेलं आहे ना. काय दिसतं ना, मस्त छान वाटतं बघा. हां हां बघा ना कसे छान वाटतात ना. तर पूजा करायला ना सुरुवात केलेली आहे. 9:15 वाजले आता. मागच्या वेळेस ही फुलं आहेत ना एवढीच फुललं होतं ना, मागच्या वेळेस पण एवढीच फुलतात. हां म्हणजे आता असं पूर्ण फुल आहे ना फुललेलं आहे, आणि मागच्या वेळेस जे एक फुललेलं ना ते पण एवढंच होतं. त्याच्यामुळे आम्ही आता पूजा ना करून घेतो. पूर्ण उमललेत ना, एवढं बरं वाटतं ना बघून. म्हणजे एकत्र एवढी फुलं आहे तर छान वाटतं ना बघायला, एकदम वेगळंच वाटतं. घर म्हणजे गुच्छ एक एवढी 100 फुलांचं एक फुल वाटतं ते बघ. हां एवढं दिसायला खूप सुंदर. आता हे अंधार आहे त्याच्यामुळे आपलं कसं व्यवस्थित वाटत दिसत नाही, पण बघायला खूप छान वाटतं मोबाईल मध्ये फुलं आहेत. धर कोण करते आता, तू पण कर. चप्पल काढा. हां ना, नाही खूप असं मन आमचं एवढं प्रसन्न झालं ना, काय तुम्हाला सांगू. आता एवढं छान वाटतंय बघायला. दिसायलाच किती सुंदर दिसतं ना एकदम. ते आतलं फुलं आहे ना, ऐकलं का, ह्या आतल्या फुलाला हे ग पिन हे लाव, ते पुढचे झालेत ना हे करून. फुल म्हटलं बघितलंच काय कसं. कुणाला दात घासतोय. चला आता रात्री म्हटलं उशिरा पण बघूया ना, त्याच्यामुळे बघितलं. हे बघा आपले चंगू मंगू. ओ चंगू मंगू, काय झालं, काय बघितलं वाघ्या. ओ वाघू, कुणाला बाहेर लावून आणलं का. म्हणजे जी फुलांची मागची बाजू आहे ना ती पण अशी पूर्णपणे उमरली आहेत, आणि केवढं भलं मोठं झालेलं आहे खरं. असं बघितलं ना का, म्हणजे आज असं एकत्र फुलं फुलत ना, त्याच्यामुळे इतकं छान वाटतं ना, एकदम वेगळंच वातावरण झालं तिकडचं, छान वाटतं असं. चला आता मी जरा किचन आवरत होते. कुणाला जेव्हा मला हाक मारायला लागले की येऊन बघ कशी फुलं झालेत, मगापासून 5-6 वेळा जाऊन बघितलं. आता छान प्रकारे फुलले सगळे फुलं ती. आता उद्या सकाळी बघितलं ना पूर्ण ते असं फुलून म्हणजे कोमेजून जाणार पुन्हा. चला किचन आवरूया आणि त्याच्यानंतर झोपूया. आता उद्या सकाळी डायरेक्ट भेटूया आपण. बघा आता सकाळ झाली ना, सकाळच्या वेळेस आता फुलं ना सगळी काढून बघा घेतलेली आहेत. एकूण 6 फुलं आहेत ब्रह्मकमळाची. आता ही पूजा करणार ना तेव्हा मग देवाला अर्पण करणार. तेव्हा हे झाड आपलं, आणि आत्ता पण बारीक बारीक कळ्या की नाही त्या आहेत, पानांना दिसतात आम्हाला, अजून खूप छोट्या छोट्या आहेत. नंतर त्या उमलून येतील बाहेर. एक पान आहे ना मी इकडचं काढलं आणि बघ इथे घातलंय, पुन्हा रुजवलंय. निसर्गाची किमया. ते कालचं दृश्य इतकं विलोभनीय होतं ना रात्रीचं, म्हणजे आम्ही ते फील केलं. काहीतरी बोलतात ना अद्भुत शक्ती आमच्या आजूबाजूला आहे असं आम्हाला ना भास होता. इतकं छान होतं सगळं. तर चला मग आता व्हिडिओ हा आजचा इथेच थांबवते. छोटासा तुमच्याशी शेअर केला आहे. खूप इच्छा होती
तुम्हाला हे सगळं दाखवण्याचे आणि त्याच्यामुळे थोडंफार शेअर केले. ही फुलं पण आता काढून घेतलेत. ह्याचा मी आता गजरा बनवते. सुविधा घेतला आहे. आज फुलं भरपूर आहेत ना, त्याच्यामुळे मोगऱ्याच्या फुलांचा गजरा करते. चला, व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.